रणविजयच्या रोमॅन्टिक डान्सनंतर सगळे थकले आणि घराच्या आत जातात. अवनी सुहानासोबत बेडरूममध्ये जाते. मेहंदी लावल्यानंतर कंटिन्यू बसल्यामुळे अवनी खूप थकली होती. तर मग ती सरळ रूममध्ये जाऊन झोपते. सुहाना पण रूम बंद करून झोपी जाते. काही वेळानं रणविजय कपडे चेंज करतो आणि अवनीला पाहण्यासाठी सुहानाच्या खोलीत जातो. अवनी खोलीत खूप आरामात झोपली होती. रणविजय तिला आरामात झोपलेलं पाहून त्याला खूप बरं वाटतं. रणविजय अवनीजवळ गुडघ्यावर बसून म्हणतो, उद्या तू कायमची माझी होशील. मी वचन देतो. मी तुला कधीही दुःखी होऊ देणार नाही. तुझ्या डोळ्यात कधी अश्रू येऊ देणार नाही. माझ्या आईचं जे झालं ते तुझ्या बाबतीत कधीच होऊ देणार नाही. तुझ्या प्रत्येक संकटात मी तुझ्यासोबत असेन. मी तुझ्यावर प्रेम करतो अवनी. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. अवनीचा हात धरून तो जमिनीवर बसतो. अवनीच्या चेहऱ्याकडे प्रेमानं पाहत राहतो. मग त्याचे डोळे भरून येतात. दुसऱ्या दिवशी सकाळी अवनीने डोळे उघडले. रणविजयच्या हातात हात पाहून तिचा चेहरा लाजेनं लाल झाला. हा रणविजयसुद्धा पूर्णपणे वेडा आहे. या बेफिकीर माणसाला अजिबात धीर नाही. अवनीनं रणविजयच्या डोक्याला चुंबन घेऊन उठवलं. रणविजय, उठा, सकाळ झाली आहे. अवनीच्या आवाजानं रणविजयला झोपेतून जाग आली. अवनी खोटा राग दाखवत त्याला म्हणाली की तुला धीर नाही का? आज एक दिवस थांबू शकत नाही का तू माझ्यापासून दूर? एवढ्या थंडीत कोण झोपतं असं? अवनीचा हात हातात धरून रणविजय म्हणाला, मी तुझ्यासाठी कुठेही झोपू शकतो माय डिअर राजकुमारी. अवनी त्याच्या खांद्यावर मारते. मला कसं पटवायचं हे तुला चांगलं कळतं ना? तू प्रेमानं बोलशील तर मी मान्य करीन. तुझं काम झालं. आता चल इथून. आजीनी बघितलं तर अनावश्यक तमाशा होईल. ठीक आहे, मी निघतो. मला एक चुंबन दे, रणविजय म्हणाला. अवनी रागानं रणविजयकडे बघते. मी आजीला बोलावून घेऊन येते. जा, बोलून आण. आय डोंट केअर, मिसेस अवनी रणविजय मित्तल. जा आणि आजीला घेऊन ये. हो हो, मला माहीत आहे तू निर्लज्ज माणूस आहेस. तुला कोणाचं काही वाटत नाही. आता जा. रणविजय अवनीच्या डोक्यावर चुंबन घेत तिच्या खोलीतून जातो. 8 वाजता सगळे येऊन डायनिंग टेबलावर बसतात आणि रणविजय आणि अवनीच्या लग्नाची तयारी ही हॉलमध्ये सुरू झाली होती. रणविजय, तुझी शेरवानी आली आहे तुझ्या खोलीत, आजी म्हणाली. ठीक आहे आजी, पण आजी मला काही काम नाही म्हणून मी ऑफिसला जात आहे. मी काही वेळात परत येईन, रणविजय म्हणाला. ठीक आहे, पण तू ऑफिसमध्ये राहा आणि बाहेर जाऊ नकोस. ठीक आहे आजी. अवनी इथं नाश्ता करायला आली नाही? नाही आली. आता थेट लग्नातच अवनीला भेट. तिचा नाश्ता सुहाना देऊन आली आहे. ठीक आहे आजी. मी घरात सगळीकडे CCTV लावले आहेत. काही अडचण असल्यास मला सांग, कारण सर्व काही माझ्या फोनशी जोडलेलं आहे. हे फक्त अवनीच्या सेफ्टीसाठी. एवढं सांगून रणविजय तिथून उठतो आणि बाहेर जातो. अवनीनं तिचा नाश्ताही संपवला होता. ती बसून काजल आणि सुहानाशी बोलत होती. रणविजय दुपारी 2 वाजता ऑफिसमधून परतला होता. रणविजय, खोलीत जा आणि थोडा वेळ आराम कर, आजी म्हणाली. रणविजयनं आजीला सोफ्यावर बसलेला पाहून म्हणाला, मी विश्रांती घेईन, पण तू विश्रांती घे, नाहीतर तू थकून जाशील. थोडा वेळ आराम कर. ठीक आहे बाबा, मी आराम करतीये, आजी म्हणाली. वीर, सुवर्णाची काय बातमी आहे? रणविजय म्हणाला. सर, सुवर्णा आज वहिनीला मारण्याचा प्रयत्न करणार आहे. वहिनीच्या मागे 2 लोकांना कामावर ठेवलं आहे. यावेळी कुठे आहे सुवर्णा? रणविजयनं विचारलं. सर, ती त्या लोकांना भेटायला गेली होती. अवनीच्या खोलीची सुरक्षा वाढवा आणि सुवर्णावर लक्ष ठेवा. ठीक आहे सर. रणविजय रागानं त्याच्या खोलीत जातो आणि अवनीला फोन करतो. काय झालं रणविजय? अवनी म्हणाली. अवनी, तू ठीक आहेस ना? खोलीच्या बाहेर जाऊ नकोस आणि खिडकीकडेही जाऊ नकोस. स्वतःची काळजी घे. हो हो, जरा श्वास घे. अवनी, मला तुझी काळजी वाटतीये. सुवर्णाला तुझा जीव घ्यायचा आहे. काळजी करू नको रणविजय. तू इथे असताना ती मला काही करू शकणार नाही. तू आपलं लग्न एन्जॉय कर. सुवर्णाच्या बोलण्याची काळजी करू नकोस. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू मला काहीही होऊ देणार नाहीस. मी तुझ्यावर जीवापेक्षाही जास्त प्रेम करते
आता तू आराम कर. मी पण तयारीला लागले आहे. बाय डार्लिंग. संध्याकाळी 6 वाजता विहान आणि कार्तिक एकत्र रणविजयच्या खोलीत त्याला तयार करण्यासाठी येतात. रणविजय, आता तुझा लॅपटॉप बंद कर आणि इकडे ये. आम्हाला तुझी तयारी करायची आहे, कार्तिक म्हणतो. रणविजयच्या रूमपासून 4 रूम दूर सोडून अवनी पण रूममध्ये तयार होत होती. सुहाना आणि काजल तिच्यासोबत होत्या आणि पार्लरची बाई अवनीच्या केसांना अंबाडा करण्यात मग्न होती. दोघांच्या रूममध्ये खूप मजामस्ती चालू होती आणि बाहेर तयारी जोरात चालू होती. सर्व स्त्रिया देखील तयार होण्यासाठी खोलीत गेल्या होत्या आणि जेंट्स पण तयार होण्यासाठी गेस्ट रूममध्ये गेले होते. रात्री 8 वाजता रणविजय ओसरीत बसला होता. पंडितजी त्याला पूजा करायला लावत होते, पण त्यांची नजर सतत अवनीच्या रूमच्या दिशेनं जात होती. आता रणविजय अवनीला बघायला जास्त वेळ थांबू शकत नव्हता. तो स्वतःच उठून गेला असता, पण आजी होती ना त्याच्यावर नजर ठेवून. चल अवनी, पटकन ये. अजून किती यातना देणार तुझ्या रणविजयला, रणविजय मनातल्या मनात म्हणत होता. रणविजय इकडे तिला बघण्यासाठी आतुर होता आणि दुसरीकडे अवनी काजल आणि सुहानासोबत रूममधून बाहेर आली होती. तिला बघून रणविजयची नजर अवनीवर थांबली होती. खरंच अवनी लाल लेहंग्यामध्ये खूप सुंदर दिसत होती. रणविजयला अवनीवरून नजर हटवणं कठीण जात होतं. अवनीला शेजारी पाहून रणविजय हसला. आता त्याचं टेन्शन कमी झालं. अवनी रणविजयला हळूच म्हणाली, आज तू खूप छान दिसत आहेस. पुन्हा पुन्हा असं पाहू नकोस, नाहीतर आजी तुला पुन्हा शिव्या देईल. अवनी, मी काय करू? तू इतकी सुंदर दिसत आहेस की मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही आहे. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू रणविजय. पंडितजींनी आता वधूवरांचे हात पुढे केले. अवनी आणि रणविजय दोघेही विधीसाठी हात पुढे करतात. पंडितजी काही मंत्रांचा उच्चार करून दोघांनाही एकमेकांना वचन द्यायला सांगतात. रणविजय, तुम्ही त्या मुलीला मंगळसूत्र बांधा. आजी अवनीला घालण्यासाठी रणविजयला मंगळसूत्र देतात. रणविजय अवनीला त्याचं नाव असलेलं मंगळसूत्र घालत असतो. हे पाहून अवनीच्या डोळ्यात अश्रू तरळले. मी आत्तापासून कायमचा तुझा आहे, म्हणून रडू नकोस अवनी, रणविजय म्हणाला. अवनी फक्त हसली. आता तुम्ही त्यांच्या भांगेत सिंदूर भरा, पंडित म्हणाले. रणविजयनं तिची मागणी पूर्ण केल्यानंतर ते दोघेही अग्नीसमोर 7 फेऱ्या मारून उभे राहतात. मग पंडितजी म्हणतात की तुमच्या दोघांचा विवाह संपन्न झाला. आता तुम्ही दोघांनी घरातील सर्व मोठ्यांच्या चरणांचा स्पर्श करून आशीर्वाद घ्या. दोघेही एक एक करून सर्वांचे आशीर्वाद घेऊ लागतात. आजी आजोबा मामा सुवर्णाजवळ येताच दोघेही थांबतात, पण जाताना अवनी वनराजच्या पायाला स्पर्श करण्यासाठी पुढे सरकते. अवनी रणविजयला इशारा करते, पण सुवर्णाला पाहून तो पुढे सरकत नाही. आनंदी राहा बेटा, आणि शक्य असेल तर माझं आणि रणविजयचं नातं सुधार. बेटा तू सदैव आनंदी राहा, वनराज म्हणाले. प्रॉमिस अंकल, मी तुमचं आणि रणविजयचं सगळं नीट करीन. मग अवनी रणविजयकडे परत येते. मित्तल काय म्हणत होते, रणविजय म्हणाला. तुला आणि मला आशीर्वाद देत होते, अवनी म्हणाली. मग विहान आणि सर्वांनी मिळून त्या दोघांसोबत काही फोटो काढले. मग सर्वजण जेवायला बसतात. रिंग विधीमध्ये अवनी रणविजयकडून 3ही वेळा जिंकते. त्यानंतर सुहाना आणि काजल अवनीला रणविजयच्या बेडरूममध्ये घेऊन जातात. रणविजयची खोली सुंदर सजवलेली होती. ते पाहून अवनी थोडी घाबरली होती आणि सुहाना आणि काजल सतत तिची छेड काढत होत्या. काही वेळानं रणविजयही रूममध्ये येतो. सुहाना अवनीला सोडते आणि रूमचा दरवाजा बंद करते. अवनी भीतीने आणि लाजेने एकदम शांत झाली होती. रणविजय त्याची शेरवानी काढून सोफ्यावर ठेवतो आणि हार वगैरे काढतो. मग येऊन तिच्या जवळ बसतो. रणविजय अवनीकडे प्रेमानं पाहतो आणि लगेच समजतो की अवनी घाबरत आहे. रणविजय आणि अवनी मॅडमचं लग्न झालं. तुझी आणि आजीची इच्छा होती. तू खुश आहेस ना, रणविजय म्हणाला. मी खूप खुश आहे, ती हळूच म्हणाली. मी तुला एक प्रश्न विचारू, रणविजय म्हणाला. हा विचार, अवनी म्हणाली. रणविजय अवनीच्या खूप जवळ आला. आज तू इतकी का घाबरली आहेस? तुला मला घाबरायची गरज आहे का? रणविजय, मी तुला चांगलं ओळखते, खूप प्रेम पण करते तुझ्यावर.
तरीही माझ्यासोबत असं का होतंय? हे ऐकून रणविजयनं अवनीच्या डोक्यावर चुंबन घेतलं. तुला माहीत आहे का अवनी, जेव्हा तू रूममध्ये तयार होत होती त्यावेळी मला खूप भीती वाटत होती. मी खूप घाबरलो होतो. बरं, माझा टायगर घाबरतो का? माझ्या टायगरला कुणी घाबरवलं? इतकी हिंमत कोणाची? अवनी म्हणाली. सुवर्णानं आज जराही बेफिकीर झालंस तर तुला मारायला घराबाहेर काही लोक ठेवले होते. हे सांगताना रणविजयचे डोळे ओले झाले होते. मोठा आघात झाला असता अवनी. रणविजयच्या डोळ्यातले अश्रू पाहून तिनं त्याला मिठी मारली. रणविजय, आजच्या नंतर कधीच तुझ्या जिभेवर भीती किंवा डोळ्यात अश्रू दिसायचे नाहीत. मला तुझी ताकद बनायचं आहे. आर्यम, असं बोलू नकोस. आजपासून अवनी म्हणाली. ठीक आहे बाबा, मी नाही बोलणार. असं म्हणत तो अवनीपासून दूर गेला आणि हळूच तिच्या ओठांकडे सरकला. अवनीनं लाजून डोळे मिटले. दोघांचेही श्वास एकमेकांच्या अगदी जवळ जाणवत होते. रणविजय तिच्या ओठांच्या जवळ येताच अवनी शहारली. त्यानं अवनीला आपल्या हातानं उचललं. आर्यम, काय करतोयस? मला खाली ठेव. मी एवढा भारी लेहंगा घातलाय, तू मला पाडशील खाली. तो अवनीला आरशासमोर उभा करतो आणि तिच्या डोक्यातून दुपट्टा काढू लागतो. 25 मिनिटांनी तो सर्व पिना बाहेर काढतो. मग तो तिच्या केसातील सर्व पिन काढतो. रणविजय त्याच्या श्वासांवर नियंत्रण ठेवतो आणि अवनीजवळ झोपतो. तू ठीक आहेस ना? तुला जास्त वेदना झाल्या नाहीत ना? अवनीनं रणविजयच्या छातीवर आणि ओठांना किस केलं. हा, मी ठीक आहे. तुझं प्रेम मला कधीच दुखवू शकत नाही आर्यम. आणि आजपर्यंत मी अपूर्ण होते, पण आज मी तुझ्या प्रेमानं पूर्ण झाले आहे. खूप निवांत आहे आज तुझ्या प्रेमामुळं. रणविजय अवनीच्या कपाळावर चुंबन घेतो. मीही खूप दिवस अपूर्ण राहिलो. तुझ्या येण्यानं मी पूर्ण झालो. तुझ्या येण्यानं माझा एकटेपणा दूर झाला. त्या दिवशी तू ऑफिसमध्ये येऊन माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद. रणविजय, तुला माहीत आहे का मी तुझी लाडकी बनून काय करायला आले होते? हो, मला माहीत आहे. मला सुधारण्यासाठी आली होती आणि माझ्यावर प्रेम करत आहेस. रणविजय, मी गंमत करत नाहीये. अवनी सिरियस होती. ठीक आहे अवनी, रागावू नकोस. मला ठाऊक आहे तू मला उद्ध्वस्त करायला आली होतीस. तुझ्या आईवडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आली होतीस. पण माझ्यावर विश्वास ठेव. त्यांच्या जाण्यानं मलाही तितकंच दुःख झालं आहे. तुला माझ्याबद्दल सगळं माहीत आहे? कसं? अवनी आश्चर्यचकित होऊन रणविजयच्या डोळ्यात प्रश्नार्थक नजरेनं पाहते. तू माझ्या आईची मैत्रीण अस्मिता कपूरची मुलगी आहेस. मला माहीत आहे. माझी आई आणि आंटी खूप जवळच्या मैत्रिणी होत्या आणि तुझे वडील धनंजय कपूर आणि मिस्टर मित्तल यांनी एकत्र एक कंपनी सुरू केली होती. चौघेही नेहमी एकत्र राहत होते. एके दिवशी धनंजय काकाला मित्तल सुवर्णाच्या बारमध्ये गेल्याचं कळलं. त्यानं हे आंटीला सांगितलं. दोघांनी मिळून हे आईला सांगितलं. आंटी आईच्या खूप जवळची मैत्रीण होत्या आणि काकांनी मित्तलला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्यांनी तुझ्या बाबांचा एकही शब्द ऐकला नाही, कारण त्यांना सुवर्णाच्या प्रेमाच्या भूतानं पछाडलं होतं. त्यांनी काकांचं म्हणणं धुडकावून लावलं आणि काकांना सुवर्णाविरुद्ध पुरावे मागितले. 4-5 दिवस अंकल आंटी यांनी मिळून सुवर्णाविरुद्ध पुरावे गोळा केले आणि सर्व पुरावे घेऊन तुझे बाबा, आई आणि माझी आई मिस्टर मित्तल यांना भेटायला कंपनीमध्ये बोलावलं. ते सर्व पुरावे मित्तलला दाखवू लागले. पण नंतर अचानक फायर अलार्म वाजला आणि फॅक्टरीत ॲनेस्थेटिक गॅस निघाला. त्यामुळं चौघेही बेशुद्ध झाले आणि मिस्टर मित्तल यांना कारखान्यातून बाहेर काढण्यात आलं. कारखान्याला आग लागली आणि आई, काका, आंटी आणि सुवर्णाविरुद्धचे सर्व पुरावे जळून खाक झाले. सुवर्णानेच हे सर्व केलं आणि मित्तलचे मॅनेजर. हे सर्व सांगताना रणविजयचे डोळे रक्ताळले होते. मुख्य तिचा पुरावा काढून टाकणं हा उद्देश होता आणि तुझ्या आईबाबांनी फक्त आईला मदत केल्यामुळं त्यांचा जीव गेला. हे सगळं बोलत असताना रणविजयला खूप पूर्वी रडायला यायचं आणि खूप अशक्त व्हायचा. पण आज असं झालं नाही. कदाचित अवनीच्या प्रेमाचाच परिणाम असेल की आज त्याचा रागावरचा ताबा सुटला नाही. सॉरी रणविजय, कदाचित मी आता हे बोलायला नको होतं.
पण मग पुढे काय झालं? तर मित्रमैत्रिणींनो, या कथेचा पुढचा भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल. कथा कशी वाटते आहे ते कमेंट करून सांगा. आवडत असेल तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.